क्या होंगे इस बार के चुनावी वादे, किसकी आएगी सत्ता, क्या जनता को मिलेगा सही उम्मीदवार, किसे चुनेगी जनता इस बार, किसकी बनेगी सरकार, कौन बनेगा भारत का पंत प्रधान। चुनाव की हर खबर सिर्फ डेली न्यूज पर। नमस्कार, मैं मीनल। डेली न्यूज में आप सभी का स्वागत है। तो चलिए नजर डालते हैं आज के कुछ मुख्य समाचारों पर। भारतीय जनता पार्टी का आज वर्धापन दिन है। इस अवसर पर उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इन्होंने पत्रकारों से बातचीत की। उन्होंने भाजपा के स्थापना दिवस के अवसर पर सभी को शुभेच्छाएं दी। उन्होंने कहा कि जब तक वंचितों का विकास नहीं होता, भारत एक विकसित देश नहीं होता, तब तक भारतीय जनता पार्टी का कार्य इसी प्रकार जारी रहेगा। सर, आज 44वा स्थापना दिवस आहे, बूथ सक्षमीकरण अभियान पण राबवलं जात आहे, काय सांगता? भारतीय जनता पक्षाचा आज स्थापना दिवस आहे, त्यामुळे मी भारतीय जनता पक्षाच्या तमाम कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना आणि विशेषतः भारतीय जनता पक्षावर प्रेम करणाऱ्या तमाम भारतीयांना या ठिकाणी या स्थापना दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। आज या स्थापना दिवसाच्या निमित्ताने आम्ही पुन्हा एकदा संकल्प केला आहे की प्रधानमंत्री मोदीजींच्या नेतृत्वात देशातल्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत, महाराष्ट्रातल्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत आम्ही पोहोचू। जोपर्यंत वंचितांचा विकास होत नाही, जोपर्यंत विकसित भारताची यात्रा सुरू आहे, त्या यात्रेतले एक सैनिक म्हणून भारतीय जनता पक्षाचा एक एक कार्यकर्ता काम करेल आणि भारताला सुजलाम सुफलाम करूनच आमची ही यात्रा संपेल किंवा थांबेल, अशा प्रकारचा निर्धार आज आम्ही सगळ्यांनी मिळून केला आहे। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रभर हे 97,000 बूथवर राबवलं जातोय, ही सराव परीक्षा म्हणायचं काय? नाही, असं आहे की बूथ चलो अभियान हे आम्ही वारंवार राबवतच असतो। त्या संदर्भात आजच्या स्थापना दिवसाचं औचित्य साधून आम्ही पुन्हा एकदा बूथवर चाललेलो आहोत। पण मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टी हा एकमेव असा पक्ष आहे की जो बूथ, जी एक प्रकारे सर्वात छोटी इकाई आहे, त्याला प्रमुख धरून किंवा त्याला सेंटर धरून त्या ठिकाणी काम करत असते। त्यामुळे शेवटच्या माणसापर्यंत पोहोचणं हे सोपं होतं। किती बूथवर जाणार आहात काय सांगता? नाही, मी तर आज 2 बूथमध्ये जाणार आहे, पण भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते प्रत्येक बूथमध्ये जाणार आहेत। 33 जागा भाजप लढतील अशी सुरुवातीला चर्चा होती, मात्र आता प्रत्यक्षात मित्र पक्षांना देऊन फक्त 27-28 जागा तुमच्या वाटेला आहेत। असं आहे की शेवटी 3 पक्ष सोबत आहेत, त्याच्यामुळे मित्र पक्षांचा सन्मान राखणं हे देखील महत्वाचं आहे। 33 जागा आम्ही लढू असा आम्ही कधीच दावा केला नव्हता। आमचा प्रयत्न होता की तिघांचे सन्मान राहून ज्या जागा मिळतील त्या जागा आपण लढल्या पाहिजे। त्यामुळे ज्या जागा मिळतील त्याच्यावर मी समाधान आहे। बारामतीमध्ये तो आज के लिए बस इतना ही। कल फिर मिलेंगे इसी समय इसी चैनल पर। तब तक के लिए मुझे दीजिए इजाजत। धन्यवाद।